महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील मोजे बांगरवाडी या गावचे भूमिपुत्र आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नाथरा तालुका परळी या गावामध्ये संपूर्ण बालपण घालवलेले व त्याच भागामध्ये स्थायिक झालेले डॉक्टर सचिन बांगर यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले मोठे नाव केलेले आहे। आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते मन लावून शिकले आणि डॉक्टर झालेले आहेत। त्यांचे वडील हे जेवढे प्रेमळ होते तेवढे शिस्तीचे देखील होते। यामुळे त्यांची पाचही भावंड डॉक्टर झालेले आहेत। डॉक्टर सचिन बांगर हे मुंबई आणि अमेरिकेमध्ये शिकलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस देखील केलेली आहे। परंतु आपल्या भागातील लोकांची आरोग्य सेवा करावी म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये लाईफलाईन हॉस्पिटलची उभारणी केलेली आहे। या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य चालवलेले आहे। कोरोना काळामध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे। त्यांच्या सौभाग्यवती या देखील डॉक्टर आहेत। या भागातील 8-10 जिल्ह्यांमध्ये डॉक्टर सचिन बांगर हे सुप्रसिद्ध आहेत। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। नमस्कार, मी डॉक्टर सचिन अर्जुनराव बांगर, मूळ गाव परळी वैजनाथ, जिल्हा बीड। आता सध्या संभाजीनगर येथे माझं लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आणि ग्रामीण तसेच मिडल क्लास लोकांना वैद्यकीय सेवा देत आहे। मी जवळपास 15 वर्षापासून औरंगाबाद संभाजीनगरला प्रॅक्टिस करतो आहे। माझ्या हॉस्पिटलला आम्ही बरेचसे म्हणजे मेंदूचे ऑपरेशन्स, मणक्यांचे ऑपरेशन्स, किडनीचे ऑपरेशन्स किंवा मग मूतखड्याचे आणि कॉम्प्लेक्स अशा आतड्यांच्या सर्जरीज, लिव्हरची सर्जरी, किडनी फेल, लिव्हर फेल पेशंट्स आणि अगदी कोविडपासून सर्व कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स किंवा ज्या ट्रॉमा आहेत, मल्टिपल फ्रॅक्चर्स वगैरे अशा सगळ्या वैद्यकीय प्रकारच्या सेवा देत आहोत। बरेचसे पेशंट आमचे ग्रामीण भागातले असल्यामुळे आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून आम्ही त्यांना मोफत इलाज देत असतो। जे पेशंट्स ज्यांचं काही कारणामुळे रेशन कार्डात नाव नसतं त्यांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा प्रोव्हाइड करतो। तसंच बरेचसे प्रायव्हेट इन्शुरन्स वगैरे अटॅच असल्यामुळे आमच्याकडे पेशंट्सचा तसा राबता असतो। तर मी आणि माझी पत्नी सुप्रिया सचिन बांगर ह्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत। त्यांनी GMC मधूनच त्यांचं MDA केलेलं आहे। त्याही आता इथे पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये असतात। तसेच आमची एक चांगली टीम, न्यूरो सर्जन झालं, प्लास्टिक सर्जन झालं, ऑर्थोपेडिशियन, जनरल सर्जन, पीडियाट्रिशियन यांची सगळ्यांची एक चांगली टीम बनल्यामुळे आम्ही कॉम्प्लेक्स पेशंट्स घेतो। टर्शरी केअरचे बरेचसे पेशंट जे 3-4 जिल्ह्यातून नाकारले जातात ते आम्ही इथे ॲक्सेप्ट करतो। अशी न्यूमरस म्हणजे खूप उदाहरणं आहेत जे की 5-5 जिल्ह्यात पेशंट घेतले नाही आणि जे आमच्या दवाखान्यातून देवाच्या कृपेने चांगले होऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे थोडंसं आता नाव झालं आहे। आधी लोकांना कॉन्फिडन्स नव्हता, पण आता कॉन्फिडन्स आलेला आहे की बाबा इथे आमचा गंभीर रुग्णसुद्धा घेतला जाईल। तर या प्रकारे आम्ही आता सध्या सेवा देतो आहोत। मी देवाकडे काय मागावं नेमकं? मला असं वाटतं की कोणीतरी पैसा मागतं, कोणी प्रसिद्धी मागतं, परंतु काही लोक काय मागतात की बाबा रे फक्त आजचा दिवस चांगला जाऊ दे, माझ्या मुखातनं चांगले शब्द बाहेर येऊ दे आणि लोकांची मला चांगली सेवा करू दे। हे मागणं फार कमी लोकांना जमतं आणि हे जमतं कुणाला? जी माणसं चांगली असतात, ज्यांना पैसा हा महत्त्वाचा नसतो तर माणसं महत्त्वाचे असतात। कारण सर्व्हिस टू मॅन, सर्व्हिस टू गॉड, नाही का? आज छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षापासून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर अगदी सगळ्याच लोकांची मनोभावे सेवा करणारे सन्माननीय डॉक्टर सचिन बांगर यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। डॉक्टर साहेब, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। तसं पाहिलं तर तुमचं गाव धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बांगरवाडी, नाही का? तसं पण जे बालपण गेलं ते अगदी परळी असेल, नाथरा असेल, आम्हाला ऐकायचे की नाथरा हे जे तुमचं जे गाव आहे, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं गाव आहे आणि या गावचे आपण, नाही का? आता काय सांगा नेमकं बालपण नेमकं कसं होतं?
बालपण अत्यंत आनंदाचं होतं. अतिशय सुखकारक. म्हणजे कधी कधी आठवण आली की त्या दिवसात परत जावंसं वाटतं. बालपणात आम्ही सगळे मामा मावशी सगळे एकत्र मोठं कुटुंब होतं आमचं. आणि नाही म्हणलं तरी 50 एक माझ्या समकालीन वयाचे आमचे सगळे नातेवाईक वगैरे होते. मला तसं मित्र जोडायची पहिल्यापासूनच आवड आहे. तर खूप म्हणजे लहानपणापासून खूप प्रकारचे आम्ही खेळ खेळलो. क्रिकेट असो, विटीदांडू असो, कबड्डी असो. तर त्यात फार आनंदित बालपण गेलेलं आहे. बालपण परळीत गेलं का गावाकडे सर? आम्ही जास्त बालपण परळीत गेलं, पण सुट्ट्याच्या वेळेस आम्ही जवळचे जे परळीजवळ जे खेडे आहेत, बेलंबा झालं, इंजेगाव झालं किंवा नाथरा, इथे जाऊन आम्ही पोहायला शिकणे किंवा मग आंब्यासाठी जाणे किंवा सगळं शेतात जाणे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब खऱ्या अर्थाने दैवत नाही का? हो. साहेब आपल्या अगदी जवळून नातलं तर काय नेमक्या तुम्ही लहानपणी पाहिले साहेब? हो. साहेब अत्यंत म्हणजे जन्मताच नेते असल्यासारखे होते. नेते म्हणजे देवानंच त्यांना घडवलं असं माझं तर म्हणणं आहे. कारण कसलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी खूप मेहनतीनं, खूप स्ट्रगलनं स्वतःचं नाव केलं, समाजाचं नाव केलं, समाजासाठी खूप मोठं काम केलं आणि योगदान दिलेलं. तुमचे वडील, तुमची आई यांच्याबद्दल सांगा की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. खरं तर मी माझं सगळं जे काय आहे ते माझ्या आईवडिलांनाच आणि माझ्या गुरुजनांना अर्पण करतो. कारण वडील फार शिस्तीचे होते. वडील जर बैठकीत बसलेले असायचे तर आमची हिंमत नसायची की बैठकीत जावं. ते जेवढे ते मायाळू होते तेवढेच ते कणखर होते. अभ्यासाच्या बाबतीत तर बिलकुल कॉम्प्रोमाइज करायला वावच नव्हता. ते प्रसंगी खूप मारायचे सुद्धा आम्हाला, पण शिस्तीत त्यांनी आम्हाला घडवलं. आम्ही 5 भाऊ बहीण आहोत, पण सगळे डॉक्टर आहोत. म्हणजे जरी माझी एक बहीण डॉक्टर म्हणजे अशी वैद्यकीय क्षेत्रातली डॉक्टर नाही, पण ती हेड ऑफ PhD झाली आणि हेड ऑफ डिपार्टमेंट आहे नांदेडला आता. तर त्यांनी कधी मुलामुलीत असा भेदभाव केला नाही. माझ्या बहिणी माझ्यापेक्षा 12 वर्ष मोठ्या असून सुद्धा त्यांनी शिकवलं. त्या काळात मुलींना शिकवायची एवढी पद्धत नव्हती आणि तेही लांब नागपूरसारख्या ठिकाणी. माझी मोठी बहीण डॉक्टर झाली तर त्यावेळेस एकट्या मुलीला पाठवणं वगैरे सुद्धा खूप अवघड असायचं. पण वडिलांनी खूप सपोर्ट केला, आईनं खूप सपोर्ट केला. तर त्या गोष्टी आम्हाला. तुमच्या आईबद्दल काय सांगाल? कारण असं म्हणतात की एक बाजू वडिलांची असते तर तितकीच कणखर बाजू आईची पण असते. नक्कीच. आईनं खूप मेहनत घेतली. तिचं म्हणजे त्या काळात शिक्षणाचं तेवढं स्त्रियांसाठी नसल्यामुळं तिचं शिक्षण 4थी नंतर संपलं. पण तिनं वडील इंजिनियर होते, वडिलांना खंबीर साथ दिली. वडिलांची तब्येत शिक्षणामुळं वडिलांना ड्युरेबल परफॉर्मेशन झालं होतं तरुणपणीच. त्यांचं पोटाचं मोठं ऑपरेशन, पोट काढून टाकावं लागलं होतं. पण आणि त्यांना खाण्यापिण्याची लिमिटेशन होते, ते जन्मभर आईनं पाळले. तसं आणि आईचं नंतर आमचं सर्वांचं शिक्षण झाल्यावर मग आईनं 10वीची आणि 12वीची परीक्षा देऊन या वयात 10वी आणि 12वी कंप्लीट. आता आई आणि वडील काय करतात तुमचे? वडील 3 वर्ष आधीच एक्सपायर झालेत माझे. आणि आई आहे सध्या, ती आता कधी माझ्याकडे इथं. डॉक्टर साहेब असं म्हणतात की कोणीच इथं परमनंट राहायला आलेलं नाही. अगदी बरोबर. जो आलाय त्याला जायचं आहे. आज या विश्वात, या जगात तुमच्या अवतीभोवती वडील नाहीत, काय खंत वाटते नेमकी? वडिलांची खूप आठवण येते. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी आठवण येते. जेव्हाही संकटाचं काही किंवा अडचण येते तेव्हा वडिलांचे नक्कीच मला वडील दिसतात. त्यांनी केलेलं जे मार्गदर्शन आहे किंवा या क्षणाला वडील असते तर आपल्याला ही मदत झाली असती असं वाटायचं. मी शिक्षणासाठी मुंबईला होतो. मुंबईला मराठवाड्यातून जाणं म्हणजे फार कठीण होतं. परळीहून मला 16 तास बस पकडून जावं लागायचं. त्यावेळेस तर हे एक्सप्रेस हायवे वगैरे काही नव्हते. पण मला काही अडचण आली मुंबईत आणि मी नुसतं रात्री कधी फोनवर सांगितलं वडिलांना तर वडील सकाळी हजर असायचे मुंबईत. एवढं त्यांनी म्हणजे त्यांना 5 लेकरं असून सुद्धा प्रत्येक लेकराकडे वैयक्तिक लक्ष होतं त्यांचं. अगदी मोजून 1,500 रुपये द्यायचे, 1,500 रुपयाच्या वरती काही देत नव्हते. एवढ्यातच तुझं भागवलं पाहिजे असं ते मला सांगायचं. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं वेगळं स्थान असतं, ते आढळ असतं नाही का? एकतर स्थान निर्माण होत नाही, झालं तर ते अगदी आढळ असतं. तर आज ज्या वेळेला वडिलांची आठवण येते, कारण काय असतं की ते न पुसणारं पान असतं नाही का? कारण आई वडील हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. तर तुम्हाला काय वाटतं की आज जर या ठिकाणी वडील असते तर आणखी काय करता आलं असतं नवीन?
नाही, वडील असते तर खूप त्यांनी मला सपोर्ट केला असता. त्यांना माझ्याबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. त्यांना म्हणजे मला त्यांनीच घडवलं होतं. तर वडिलांमुळं नक्कीच आणखीन मला उत्तरोत्तर प्रगती मिळाली असती, एक शक्ती मिळालीच असती. पण वडिलांचे संस्कार आहेत आजही, त्याच्यामुळं मला मार्गदर्शन होतं. चांगलं काम करायची त्यांची जी मला शिकवण दिलेली आहे त्याच्यावर मला मार्गक्रमण निश्चितपणे या ठिकाणी वडील नाही आहेत, परंतु वडिलांची शिकवण आहे, वडिलांचे संस्कार आहेत. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं तुम्हाला की तुमच्या चांगल्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, या सगळ्यामध्ये मला तुमचे वडील दिसतात. कारण असं म्हणतात की मुलं जे वागतात त्याचं पूर्ण प्रतिबिंब अगदी आईवडील असतात, झेरॉक्स कॉपी असतात ते. कारण आपण लेकरांना किती पैसे दिले याहीपेक्षा किती संस्कार दिले खूप महत्त्वाचं आहे. कारण पैशाने सगळंच विकत घेता येत नाही. संस्कार नावाची जी गोष्ट आहे ती रुजवायची असते व्याप्रमाणे, नाही का? आणि मला असं वाटतं की तुम्हाला जे घडवलं आहे सुंदरपैकी, हे क्रेडिट तुमच्या वडिलाला आणि आईला जातं. न्यूज वन महाराज चॅनलच्या वतीने साहेबांच्या आई वडिलांना दोघांना आम्ही सॅल्यूट करतो की ज्यांनी एवढं सुंदर रत्न घडवलं. साहेब, वैद्यकीय क्षेत्राचा नेमका प्रवास काय, म्हणजे अगदी डॉक्टर होणं हे वडिलांमुळे होतं का तुम्हाला वाटत होतं नेमकं? नाही, वैद्यकीय क्षेत्राचं आकर्षण मला लहानपणापासूनच होतं. लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल किंवा जीवन मरणाचा प्रसंग असतो, त्या काळी आपण कुणाच्या कामी आलो, मदतीला आलो तर ते पुण्याचं काम आहे असं मला पहिल्यापासूनच वाटायचं. तर लहानपणापासूनच मी ठरवलं होतं की आपण वैद्यकीय सेवा द्यावी, जेणेकरून ते एक पुण्याचं काम आपल्या हातून होईल आणि लोकांनाही त्यांचं दुःख दर्द कमी करता येईल किंवा जीवनदान देता येईल. या ह्यानं मी ठरवूनच मग वैद्यकीय क्षेत्राचं लहानपणापासूनच मला अट्रॅक्शन होतं. तर मी सुरुवातीला परळी वैजनाथ येथे सरस्वती विद्यालयात शिक्षण घेतलं. 10वीपर्यंत मी तिथे होतो. आम्हाला खूप चांगले शिक्षक होते जे मनातून खूप शिकवायचे आणि त्याच्यामुळं आमची प्रगती होत गेली. तर त्याच्यानंतर मी 11वी-12वी लातूरला होतो आणि 12वी नंतर मला नायर हॉस्पिटल मुंबई येथे MBBSला ॲडमिशन मिळालं, जे की खूप कठीण असतं. मराठवाड्यातून तिथं पोहोचणं म्हणजे खूप सोपं नाही. तर ते मिळालं. मग तिथल्या वातावरणात मला ते आणखीन ऊर्जा मिळाली की आपण आणखीन चांगलं करायला पाहिजे, अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकला पाहिजे, टेक्निक शिकल्या पाहिजेत. म्हणून मग मी पुढं KEMला पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर मग अमेरिकेला गेलो. अमेरिकेत मी 2 वर्ष तिथं ॲडव्हान्स टेक्निक शिकून नंतर मुंबईला लीलावती हॉस्पिटलला जॉईन केलं होतं. लीलावतीला मी ॲज अ ज्युनियर कन्सल्टंट. एक परळी तालुक्यातील नातर आहे गाव. हो. आणि परळी तसं पाहिलं काळाचं लहान शहर नाही का? एका लहान शहरातून एवढी मोठी भरारी घेतली आपण, तेही अमेरिकेमध्ये. अमेरिकेत तब्बल 2 वर्ष आपण प्रॅक्टिस केली. काय परदेशातला काय नेमका अनुभव आहे? परदेशात मी तर शिक्षणासाठी गेलो होतो. तर चांगला अनुभव आहे. तिथला अकॅडमिक्स खूप चांगले असतात. भले म्हणजे तिथे जास्त पेशंट नसायचे पण अकॅडमिक्स मात्र चांगलं होतं. एक जरी पेशंट पाहिला तर त्याच्यावर आम्ही 2-3 पेपर पब्लिश करायचो. त्याच्यावर नवीन काय आहे, नवीन कुठलं आपल्याला फायंडिंग्स मिळतात, कुठलं ड्रग त्याच्यावर वापरतात. बऱ्याचशा ड्रग ट्रायलमध्ये आम्ही तिथे काम केलं. खास करून डायबिटीसवर आम्ही तिथे रिसर्च करत होतो. तर बऱ्याच अंशी. आणि बाकी तर अमेरिका ही आर्थिक महासत्ता आहे, सुबत्ता आहे. लोकांना तिथे इन्शुरन्स असल्यामुळे पेशंट्सला तर कशाचीच अडचण नसायची. आम्हाला जे आवश्यक वाटायचे ते सर्व इन्व्हेस्टिगेशन आम्ही सहज करू शकतो. अमेरिकेमध्ये 2 वर्ष या प्रॅक्टिस केल्यानंतर म्हणजे असं म्हणतात की परदेशामध्ये गेल्यानंतर परत यावंसं वाटत नाही. तर काय कारण ठरलं की तुम्हाला परत इकडं यावंसं वाटलं? नाही, मी जरी अमेरिकेत असलो तरी माझं पूर्ण मन हे माझं परळी शहरातच होतं. कारण माझे जे समकालीन माझे जे नातेवाईक सगळे परळीत आहेत आणि मला आईचे नेहमी फोन यायचे की आपल्याला काही इकडे कमी नाही, तू कशाला. ठरवलं असं तर तुम्हाला अमेरिकेत स्थायिक होता असायचं? बिलकुल हो, स्थायिक तर आरामात झालं असतो. पण एक गावची ओढ होती आणि दुसरं म्हणजे तिथल्यापेक्षा इथं वैद्यकीय सेवा आपल्या लोकांनी सेवा करणं महत्वाचं होतं. मला असं वाटतं की हा विचार प्रत्येकाने जपला पाहिजे. कारण काय असतं की एकदा मला सुख, समृद्धी, पैसा भरपूर भेटला की मग मी ती जागा सोडत नाही. तुम्ही हे सगळं असताना अगदी अमेरिका हा देश सोडला आणि परत भारतामध्ये आलात, आपल्या माणसात आलात, आपल्या गावाकडे आलात आणि मागच्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी उत्तम सेवा करत आहात. नाही, मी तर म्हणेन की
अनेक लोकांची तुम्हाला दुआ आहे, तुम्ही दवा देता पण लोकांची तुम्हाला दुआ आहे. तर साधारणतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले, येत असताना मग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हेच शहर का निवडावं वाटलं? अनेक गोष्टी आहेत, आम्हाला उत्तर पाहिजे. हो, आता मला संभाजीनगरमध्ये जवळपास 15 वर्ष झाले. संभाजीनगरला येणं हे जो एक ॲक्सिडेंटलच आहे, कारण मी बऱ्यापैकी तिथं मुंबईमध्ये रुळलो होतो. माझं शिक्षण आणि कन्सल्टन्सी चालू होते, पण वाईफचं माझं इकडं MDला नंबर लागला घाटी हॉस्पिटलला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. तर त्याच्या निमित्तानं माझं येणं झालं. मग तसंही मला गावाकडची ओढ होती, तर मी डिसाईड केलं की जरी आपण मुंबईला किंवा अमेरिकेत शिकलो असलो तरी खरी आपली गरज संभाजीनगर किंवा मराठवाड्यात आहे. मग त्या आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा इथे फायदा होईल. तर माझा प्लॅन तर परळीत सेटल व्हायचा होता, पण परळीला जे मला हे लागलं असतं सपोर्टिव्ह सर्व्हिसेस त्या नव्हत्या, जसं की ब्लड बँक त्या काळात तिथं नव्हत्या. मग माझ्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा झाला नसता. तर त्याच्यामुळं मला नाईलाजास्तव का होईना संभाजीनगरला सेटल व्हावं लागलं. पण इथे राहून मी गावाकडच्या पेशंट्सची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो, आजूबाजूचे 5-7 जिल्हे कॅटर करू शकतो. तर त्याच्यामुळे मग मी संभाजीनगर हे शहर निवडलं. आज मराठवाडा अगदी बऱ्याचशा तालुक्यातून गावातून लोक इथपर्यंत येतात आणि उत्तम दर्जाची आपण फॅसिलिटी त्यांना पुरवतात. अनेक लोक आपलं नाव घेतात. साहेब, आज साधारणतः किती वर्ष झाले आणि या पूर्ण प्रवासाचा नेमका अनुभव काय आहे? कारण कोरोनाच्या काळात देखील तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. हो, नाही, कोरोना हा त्या आजाराची दहशतच अशी होती की सुरुवातीला सारे हॉस्पिटल्स बंद झाले होते. पण हा आजार माझ्या फील्डशी निगडीत असल्यामुळे कुणाला तरी डेअरिंग करणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे मी अगदी डे 1 पासून कोरोना पेशंट्सला ॲक्सेप्ट केलं. मी पहिला पेशंटसुद्धा जाऊ दिलेला नाही. तर जेव्हा मी सुरुवातीला पेशंट घेत होतो तर बरेचसे माझे नातेवाईक म्हणायचे, अरे तुला काही चटणी भाकर मिळाला का, तू कोविडचे पेशंट घेतोय. माझे मित्रसुद्धा मला म्हणायचे. तर मी विचार केला की नाही, ह्याला आपल्याला तोंड देणं आवश्यकच आहे. म्हणून मी सुरुवातीपासून पेशंट्स घेतले. माझ्याकडे सुरुवातीला दिल्लीहून डायरेक्ट फ्लाईटनं आलेले पेशंट्स होते जे सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करायचे. त्यांची पूर्ण फॅमिली कोविड सदृश आजाराने आजारी होती. त्यांना मी एका माझ्या हॉस्पिटलच्या कोपऱ्यात ॲडमिट केलं, तरी सुद्धा बाकीच्या सर्व पेशंट्सनी सुट्ट्या घेऊन टाकल्या की ह्यांनी कोविडचे पेशंट ॲडमिट केले म्हणून. पण मी काही डगमगलो नाही, कारण शेवटी प्रत्येकाला जीव आहे आणि त्या आजाराला, त्या जीवाला न्याय देणं आपलं काम आहे. म्हणून मी त्यांना ॲडमिट केलं. पण जसे त्या दुसऱ्या पेशंट्सनी सुट्टी केली तसं कोविड सदृश पेशंट माझ्याकडे ॲडमिट व्हायला लागले आणि म्हणजे विदिन 15 दिवस पूर्ण कोविडनं दवाखाना भरून गेला. पुन्हा तर जागा कमी पडायला लागली. मला वरांड्यामध्ये म्हणा किंवा पार्किंगमध्ये सुद्धा पेशंट ॲडमिट करावं लागले. तर 150-200 पेशंट्स ॲट अ टाईम आम्ही मॅनेज केले आणि त्याच्यामुळे नाव झालं. 7-8 जिल्ह्यातले पेशंट्स आमच्याकडे त्याच्यामुळे येऊ लागले. तर आणि त्यांना आम्हाला योग्य प्रकारे रुग्णसेवा देता आली, त्याचं समाधान आहे. मला असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की या ठिकाणी लोकांचे जीव आपलं वाचवायचे असतात. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती काढायची असते. आणि कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या मनात प्रचंड भीती होती, नाही का, पॅनिक होतं पूर्णपणे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सामोरे गेलात. म्हणजे तुम्ही आता उल्लेख केला की पाहुणेरावळे सुद्धा म्हणले की तुला चटणी भाकर मिळत नाहीये का, सगळं चांगलं आहे, मग जीव धोक्यात का? मला असं वाटतं की आपल्या ज्ञानाचा फायदा हे लोकांचे जीव वाचले पाहिजेत, नाही का, आणि आपण ते साहेब केलं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं योद्धा म्हणजे नेमकं काय, की आपल्यासारखी माणसं जे अगदी प्राणाची, जीवाची पर्वा न करता काम करतात ते खऱ्या अर्थात योद्धे असतात, नाही का. साहेब, आत्तापर्यंत या प्रवासामध्ये अनेक चढउतार पाहिले असतील, कारण मोठ्या शहरामध्ये स्थिर होणं एवढं सोपं नसतं. सुरुवातीला असा कॉन्फिडन्स होता की आपल्याला इथं जम बसेल बुवा? नाही, माझं लहानपणापासूनच आहे. मी स्वतःबद्दल कॉन्फिडंट असतो. लात मारे तिथं पाणी काढेल हे मला माहिती आहे. तर सुरुवातीला आल्या औरंगाबादमध्ये चांगल्या एरियामध्ये खूप महागाई वगैरे होती. सिडकोसारख्या एरियामध्ये तिथं दवाखाना काढणं थोडंसं मला ते आर्थिकदृष्ट्या शक्य झालं नसतं. पण माझे मित्र म्हणायचे की नाही, आपण म्हणजे चांगल्या एरियातच दवाखाना काढला पाहिजे. पण मी त्याच वेळेस विचार केला होता, जर माझ्याच्याने तिथं जर शक्य होत नाही तर मी पेरिफेरीला जाईल, म्हणजे थोडं आउटस्कर्ट्सला जाईल, पण तिथल्या लोकांना सेवा देईल. पण मला माझ्याबद्दल कॉन्फिडन्स होता, मी ते चांगलंच करेल आणि माझी प्रॅक्टिस चांगली चालणार आहे हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं. उद्देश हाच असावा की एरिया कोणता आहे त्याहीपेक्षा मी सेवा काय देणार आहे, नाही का. हो.
कारण ज्याची सेवा चांगली आहे, त्याचं नॉलेज चांगलं आहे, त्या व्यक्तीकडे, त्या डॉक्टरांकडे कुठलाही पेशंट येतात आणि त्याचा अनुभव प्रत्येक तुम्ही आज घेत आहात नाही हो. साहेब, या पूर्ण प्रवासाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, म्हणजे कोणामुळे हा प्रवास घडला खरं? नाही, म्हणजे हे जे काही आता ते मी काही तेवढा मोठा माणूस नाहीये किंवा फार काही आणखीन अचीव केलं नाही आणि बरंचसं अचीव करायचं आहे आपल्याला. पण आतापर्यंत जी माझी जडणघडण झाली त्यासाठी मी माझ्या आई वडिलांना, माझ्या गुरुजनांना, मित्रमंडळीला आणि सर्व मोठ्या लोकांचे आशीर्वाद आहेत असं मी सांगतो. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला काय असतं की आपण थोडंसं अचीव करतो आणि आपल्याला आपण मोठे समजतो. कधी कधी आपणच आपला देव समजतो, देवापेक्षाही महान समजतो आणि मी फक्त मीच आहे. परंतु डॉक्टर सचिन बांगरसारखे काही व्यक्ती असतात, काही महान व्यक्ती असतात की ज्यांना नेहमीच वाटतं की आपण लहान आहोत आणखी. म्हणजे मी फार मिळवलं असं नाही, तर मी मिळवत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी सेवा करत आहे आणि याच्यात फार मोठं काही नाही. मला असं वाटतं की हाच जो गुण असतो, ही जी वृत्ती असते ती माणसाला अगदी माणसातला देव करते. निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून छत्रपती संभाजीनगर येथे अगदी प्रामाणिकपणे काम करत असलेले सन्माननीय डॉक्टर सचिन बांगर यांच्याशी साधला संवाद, यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश निश्चितपणे प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.